आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीत वातावरण अलबेल दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे विधानसभा लढवण्यास तयारीत मैदानात उतरलेले दिसत आहेत, तर विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे देखील मी मैदान सोडलेलं नाहीच्या घोषणा देताना दिसत आहेत। येथील महाविकास आघाडीत देखील तीच परिस्थिती आहे। देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई होत नसल्याने कार्यकर्ते चिंतेत दिसत आहेत। सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक विशेष ओळख राहिली आहे। स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी या ठिकाणाहून इतिहास रचला आणि तब्बल 11 वेळा ते या ठिकाणाहून निवडून आले आहेत। 1995 च्या निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील यांनी बाजी मारली, तर 2019 च्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत देशमुख यांना हरवत शहाजी बापू पाटील पुन्हा या ठिकाणाहून आमदारपदी विराजमान झाले। आता पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी शहाजी बापू पाटील हे प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना त्यांच्या महायुतीतीलच नेत्यांची अडचण होताना दिसत आहे। काय झाडी काय डोंगरच्या माध्यमातून आमदार शहाजी बापू पाटील या मतदारसंघाची ओळख पुन्हा एकदा ठळक केली। महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सोडण्यात आला असून या ठिकाणाहून बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी गतवेळी आमदार शहाजी बापूंना पाठिंबा दिल्याने त्यांचा काठावर विजय झाला होता, मात्र यंदा तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही। माजी आमदार साळुंखे पाटील यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर मात्र आमदार शहाजी बापू पाटील यांना निवडणूक तरी तारेवरची कसरत राहणार आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून दौरे सुरू केले असून त्यांच्या दौऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आमदारकी लढवण्यासाठी लोकाग्रह वाढताना दिसत आहे, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील मी मैदान सोडलेले नाही आणि सोडणार नाही असा इशारा दिला आहे। त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेकापला देशमुख बंधूतील वाद नडू शकतो, तर महायुतीला सक्रिय याचाच फटका बसू शकतो अशी परिस्थिती आहे।